भवानी जय शिवाजी। हर आता इथून आपण गड दर्शनाला सुरुवात करू. तर याच्या अगोदर तुम्ही हा रायगड किल्ला पाहिला असेल किंवा नसेल पाहिला, पण आज आपण प्रत्यक्षात रायगड किल्ल्याची भेट आणि मी गडाची तुम्हाला ओळख करून देणार आहे. सर्वप्रथम शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रायगडाच्या पावन नगरीमध्ये तुमच्या पूर्ण ग्रुपचं, तुमच्या पूर्ण सहलीचं मी सहर्ष स्वागत करतो. रायगडावर माझी ओळख करून देतो. माझं नाव प्रदीप अवकिरकर आणि रोपवेच्या पायथ्याजवळ आमचं गाव आहे हिरकणी गावी. आम्ही गाईड कामासाठी गडावर येतो. आज तुम्ही रोपवे प्रकल्पाने किल्ल्यावर आलात. ही रायगड किल्ल्याची बॅक साईड आहे. ही गडाची पाठीमागची बाजू आहे. हा गड आपल्याला पायी चढून किल्ल्यावर यायचं असेल तर गडाच्या समोरून किल्ल्याला पायऱ्या आहेत. 3.5 किलोमीटरची पाऊलवाट आहे या किल्ल्याला. 2350 पायऱ्या आहेत. पण रायगड पायी चढून यायचं म्हटलं तर आपल्याला 1.5 ते 2 तास लागतात. ती गडाची समोरची बाजू आणि रोपवेने अवघ्या 5 मिनिटांमध्ये आपण रायगडावर आलो. ही गडाची पाठीमागची बाजू आहे. या रायगड किल्ल्याची सरासरी समुद्र स्तरापासूनची जर उंची पाहिली तर समुद्र स्तरापासून हा रायगड किल्ला 2851 फूट उंच आहे. आणि पायथ्याशी जिथे गाडी पार्क तुम्ही केलं तिथून किल्ल्याची हाईट आहे 1375 फुटाची. म्हणजे गाडी पार्किंग केल्यानंतर आपण रोपवेने 750 मीटर उंच आलो. ते अवघ्या 5 मिनिटात रोपवेच्या साह्याने. रायगड किल्ल्याचं मूळ नाव पाहिलं तर या गडाचं मूळ नाव रायरीचा किल्ला. हे रायगडाचं मूळ नाव रायरी होतं आणि रायरी नावाने ओळखला जाणारा हा डोंगर प्रामुख्याने जावळी खोऱ्यामध्ये येतो. आणि जावळीचं जे खोरं म्हणतात ते प्रतापगडापासून चालू होतं. रायगड किल्ल्याच्या दक्षिणेला प्रतापगड किल्ला आहे. म्हणजे तुम्ही गाडीने गेलात तर 70 किलोमीटरवर प्रतापगड आहे. प्रतापगडाच्या पायथ्यापासून रायगड किल्ल्याच्या उत्तरेला कोकण दिवा येतो. कोकणाचं लास्ट टोक. आज तुम्ही सगळे फिरताय हा कोकण पट्टा आहे. कोकणाचं लास्ट टोक म्हणून इकडे पर्वत आहे, नाव दिलंय कोकण दिवा. प्रतापगडापासून कोकण दिव्यापर्यंत रायगड किल्ल्याच्या चहूबाजूने व्यापलेला जो भूभाग आहे या भूभागाला पूर्वी जावळीचं खोरं म्हटलं जायचं. हे जावळी खोरं हे एवढं घनदाट की हे सूर्य किरण सुद्धा त्यावेळी जमिनीपर्यंत येत नव्हतं. सूर्याच्या किरणाला सुद्धा जमिनीला छेदणारं इतकं जंगल या परिसरामध्ये आणि या परिसराला म्हणून जावळी म्हणायची. हे जावळी खोरं हे त्यावेळी मोऱ्यांकडे होतं आणि मोरे हा आदिलशाहीकडे काम करायचं. म्हणजे पूर्वी इकडे आदिलशाही होती आणि आदिलशाही दरबारात चाकरी करायचे जावळीचे मोरे. आदिलशाहीकडे काम करत असताना शिवरायांनी त्यांना पत्र व्यवहार केला की जावळीचे मोरे आपण दोघे मराठी आहोत, आपण एकत्र येऊ आणि हे आपलं साम्राज्य दोघे मिळून उभं करू असं प्रेमाने पत्र या मोऱ्यांना दिलं. पण जावळीचे मोरे उर्मट होते, गर्विष्ठ होते. त्यांनी राजांच्या पत्राचा उलटा जबाब केला की तुम्ही राजे कधी झालात? स्वतःला राजे समजून घेणारी तुम्ही कोण? तुम्ही कधी झालात राजे? या जावळी प्रांताचे खरे राजे आम्ही आहोत. याल जावळी तर चाल गवळी. उद्या यायचं असेल तर आजच या. तुमच्यासाठी दारू गोळा तोफखाना सज्ज ठेवू. म्हणजे सरळ सरळ आपल्या राजांना चॅलेंज केलं. राजांच्या लक्षात आलं की मोरे हा मराठी सरदार. आपण त्याला प्रेमाने पत्र लिहिलं पण तो जर सरळ चॅलेंज करत असेल तर त्या गोष्टीचा राजांना क्रोध आला आणि शिवरायांनी त्या आक्रमणाचा धाडसी निर्णय घेतला. तेव्हा आक्रमणामध्ये मोऱ्यांचा भाऊ हनुमंतराव मोरे याला मारलं गेलं. जो चंद्रराव मोरे ते कारभार पाहायचा त्याच्या भावाला युद्धात मध्ये मारलं आणि त्यावेळी चंद्रराव मोरे घाबरले की भावाला मारलं म्हणजे आपल्यालाही मारलं जाईल. आणि या भीतीपोटी तो शिवरायांसमोर शरण आला. मोरे शरण येईल त्याला मरण नव्हतं. शरण येणाऱ्याला राजे मारत नसायचे. मोरे शरण आले ते महाराजांसमोर. पण जावळी प्रांतातून त्यांना सोडून दिलं आणि ते ताबा राजाने घेतला जावळीत 15 मे 1656 ला. 1656 मध्ये हा गड ताब्यात घेतला. त्यावेळी किल्ल्याला रायरी म्हणायचे. डोंगर होता. तिथे काही इमारती बांधकाम नव्हतं. हा डोंगर होता. शिवरायांना ऐकून माहिती होता. पण जावळी प्रांत जिंकल्यानंतर हा गड जिंकल्यानंतर राजे किल्ला पाहायला आले तेव्हा सरदार मोरोपंत पिंगळे, हिरोज इंदुळकर आणि महाराजांचे अंगरक्षक सोबत होते. जावळीचं घनदाट जंगल आणि जंगलामध्ये असणारा हा किल्ला पाहून शिवरायांच्या तोंडून उद्गार गेले की राजा खासा जाऊन पाहता गड हा बहुत सखोट. चौथरपा दगडांचे कडे तासिल्याप्रमाणे गाव दीडगाव उंच. प्रचंड काली कडियावर गवत रुजणार नाही देखील थोंडा तासी वेकच आहे. अरे दौलताबाद हा पृथ्वीवरील चखोट गड खरा परंतु तो उंचेने थोडका. हा गड आहे तो दौलताबाद म्हणजे देवगिरी किल्ल्याहून हा गड दशगुणी उंच. ऐसे देखून शिवराय संतृप्त झाले आणि बोलिले की तख्तास जागा राजधानीला हा गड खरा असावा. तख्त म्हणजे सिंहासन आणि सिंहासनासाठी म्हणजे राजधानीसाठी या गडाची शिवरायांनी निवड केली. आणि हिरोजी इंदुळकर जे बांधकाम खात्याचे प्रमुख होते त्यांना राजधानीच्या हिशोबाने हा किल्ला बांधायला दिला. तेव्हा रायगड किल्ला बांधायला त्यावेळी 14 वर्षे गेले. हा गड बांधायला 14 वर्ष. काय बांधलं असेल ते मोठमोठे 11 पाण्याची तलाव, 84 खडकामध्ये टाक्या कोरल्या. पाण्याच्या टाक्या 84, 11 मोठमोठी तलाव आणि दगडाच्या 350 इमारती बांधल्या. 350 इमारती अशा दगडाच्या. त्या दगडी इमारती तुम्ही पाहिल्या की तुम्हाला काय प्रश्न निर्माण होईल? आपण रोपेत बसून आलो, पायऱ्या चढताना थकलो, आपण रिकामं येणं शक्य नाही. मग इमारतींना लागणारा दगड कसा आणला असेल? हा दगड उचलणारी लोक मजबूत किती असतील? हा दगड खालून किल्ल्यावर आणणं शक्य नव्हतं. हा दगड रायगडावर निर्माण करावा लागला. मोठमोठी 11 तलाव इथे कोरलीत, 84 टाक्या कोरल्या
आणि जे तलावातून टाक्यांमधून दगड निघाले त्यांना चांगला आकार दिला आणि ते बांधकामाला वापरलं. म्हणजे पिण्यासाठी पाणी पण झालं एवढ्या उंचावर, दगड पण इथेच मिळाले. बांधकाम पॅकिंगला आजच्या काळामध्ये आपण सिमेंट वाळू वापरतो, त्यावेळीच्या काळात चुना, गुळ आणि शिस, चुना गुळ शिस वापरून हे बांधकाम पॅक केलं. बांधकामाच्या वरती पूर्णपणे कव्हर होतं छत, सागाची लाकडी खांब होते आणि लाल मातीचं बँगलोर टाईप छत होतं. छताच्या आतून पैठणी कापड होती आणि भिंतींना रंगीबिरंगी मखमली पडदे. मखमली पडद्यांनी आणि पैठणी कापडांनी रायगड सजला होता. अखेर रायगड ब्रिटिशांनी उद्ध्वस्त केला आणि इतिहासाच्या नोंदीप्रमाणे हा किल्ला 11 दिवस जळून, म्हणजे लाकडाचं होतं ते जळून गेले. आता काय बघणार आपण, दगडी चौथरे आणि विटेची बांधकाम. जे दगडाचं हे शिवा काळातलं आणि विटेचं दिसतं ना मध्ये, ते पेशव्यांनी केलेलं आहे. हे दगडाचं शिवाजी राजांच्या काळातलं आहे, विटेचं पेशव्यांनी केलंय. रायगड पूर्ण बघायचं म्हटलं तर 2 दिवस लागतात. 45 पॉईंटचा हा गड आहे. 1200 एकर मध्ये पसरलेला किल्ला, 1200 एकर मध्ये 45 पॉईंट, 11 तलाव, 84 टाके आणि 350 दगडी इमारत. आपण गड पाहायला सुरुवात केली. पाठीमागची बाजू तुम्ही रोपेने वरत्याला, रोपे 3 एप्रिल 1996 मध्ये चालू झालं आणि रोपे नंतर आपण 128 पायऱ्या चढलो. आता ह्या 2007 मध्ये भारतीय पुरातन विभागाने या पायऱ्या बांधल्या. कारण पूर्वी इकडून याला मार्ग नव्हता. ही गडाची बॅक साईड होती, इकडे शांत वातावरण, इकडे बाग बगीचा गार्डन होतं आणि बागेमध्ये जाण्याचा हा रस्ता होता. शिवरायांच्या राण्या या महिन्यामध्ये बसून सायंकाळ झाली सूर्यास्त पाहायला पाठी जायच्या. मात्र राण्यांचं येणं जाणं महिन्यातून म्हणून गेटचं नाव मेना गेट. मेना दरवाजापासून स्टार्ट झाली भिंत, ही सरळ भिंत पुढे पालखी गेट पर्यंत गेले. पण मेना गेट पासून पुढे पालखी गेट पर्यंत त्या भिंतीवर 6 दरवाजे आहेत आणि याच्या आतल्या बाजूला हे जे महाल बघायला मिळत आहे त्या महालांना राणी महाल म्हणतात. छत्रपती शिवरायांच्या राण्या होत्या एकूण 8. शिवरायांनी 8 लग्न केली. त्यांच्या राण्यांची नावं सईबाई, स्वैराबाई, सगुणाबाई, सकवारबाई, काशीबाई, लक्ष्मी, पुतळाबाई आणि गुणवंता अशी राण्यांची नावं होती. शिवरायांचा राजकीय हेतू होता की सैन्य आपल्याकडे कमी आहे, आपलं सैन्य वाढलं पाहिजे, आपली लोक आहेत ते एकत्र राहिली पाहिजे. म्हणून महाराष्ट्रामध्ये नावाजलेले सरदार घराणे जे होते त्या सरदारांच्या मुलींशी लग्न केलं. म्हणजे कोण सरदार आदिलशाहीकडे काम करायचं, कोण निजामशाहीकडे, पण ते न पाहता त्याच्याच घरात सोयीर संबंध केला. सोयरा म्हणून जर सामील झाला तर आपल्या सैन्य दलामध्ये वाढ होईल आणि नाही झाला सामील तर तो विरोधात जाणार नाही आपल्याला. किंवा मोगली दरबारातील काही घडामोडी आपल्याला समजू शकतात त्यांच्यावर. इथून शिवरायांनी 8 लग्न केलीत आणि त्यापैकी रायगडावर 6 राणी महलच आहेत. हे 6 महल तुम्ही ते पाहिले की प्रश्न निर्माण होईल. उपस्थित प्रश्न होतो की 2 राणी राहायच्या कुठे, तर पट राणी सहीबाई होत्या तर राजगड किल्ल्यावर राहायच्या पुण्यामध्ये. सईबाई म्हटलं तर संभाजी महाराजांची आई. शंभूराजे 2 वर्षाचे होते तेव्हा सईबाईंचं निधन राजगड किल्ल्यावर झालं. 5 सप्टेंबर 1659 मध्ये सईबाई यांचं निधन झालं. रायगडाच्या पायथ्याजवळ तुम्ही येताना पाचडगाव पाहिलं असेल सगळ्यांनी, तिथे जिजाऊंचा वाडा आहे. जिजाऊंची समाधी आहे पायथ्याजवळ. जिजाऊंचं उतरतं वय, गडाचं चढ उतार सहन होईना, मग 9 एकरात वाडा बांधला आणि आपल्या आईची सेवा व्हावी म्हणून 3 नंबरच्या राणीला पुतळा राणी साहेबांना खाली केलं. सईबाई राजगडावर राहायच्या, पुतळा राणी साहेब जिजाऊंच्या सेवेला आणि उरलेले राणीमहाल किल्ल्यावर आहे. आपण इथला एक महाल बघतला किंवा सगळे बघत बसलो तर याची रचना, डिझाईन सगळ्यांची सेम आहे. साईटून बांधलेली दगडाची भिंत दिसते, ही संरक्षण भिंत. म्हणजे घराच्या बाजूला आपल्या कंपाऊंड असतं तसं हे कंपाऊंड केलेलं आहे. ह्या कंपाऊंडच्या आतमध्ये ही ज्योती दिसतात, त्याच्यावर घरं. समोर राणीचं हॉल होतं, पाठीमागे बेडरूम, हवा खेळती राहायला खिडकी एक बाजूला आणि जो दरवाजे दिसतो तिथे पाठीमागे गेलात की 16व्या शतकातले तुम्हाला इंडियन टॉयलेट भांडे बघायला मिळतील. आता आपण चिनी मातीची भांडी बघतो ना, तर पूर्वी दगडाची होती. इंग्रज आले भारतात, 150 वर्ष राज्य केलं आणि इंग्रजांनी आपले टॉयलेट, दगडी टॉयलेट पाहिलं आणि त्यालाच मॉडिफाय केलं. वेगळ्या पद्धतीने ते भांडे निर्माण केले. इंग्रज म्हणायला लागले की आम्हीच टॉयलेटचा शोध लावला, पण आपल्या राजांनी निर्माण केलेले टॉयलेट बघून त्यांनी मॉडिफाय केलेले आहे. तर त्यावेळी एक टॉयलेट रचना, हा पूर्ण राणीमहाल बघा तुम्ही. मग आपण धान्य कोठार बघायला पुढे जाऊ. बोला पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. 3 टॉयलेट आहे बघा हे पहिल्या महाराजांच्या काळात. इथं हे टॉयलेट आणि ह्याचं जे आउटलेट आहे इकडे इकडे खाली ते किल्ल्याकडे लांब आणखी 3 तर मसाले तिथं. त्याला खायला काय आणलं पण आहे. मग कधी द्यायचं रडाड्यावर इकडे इकडे तिकडे असं सर बोला.